धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेली आपली पालखेड नगरी, भगवान पराशर ऋषी हीच आपल्या पालखेड नगरीची ओळख. बाजीराव आपल्या पालखेड नगरीची ओळख जगभर पोहोचली आहे. मराठवाड्याच्या दुष्काळी भागात एकेकाळी पारंपरिक शेती करणारे आमचे पालखेड गाव आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने अतिशय सुजलाम सुफलाम झाले आहे. परिसरातील एक समृद्ध व सुसंस्कृत गाव म्हणून पालखेडची ओळख आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे. याच पालखेड गावात 15 डिसेंबर 1980 रोजी श्री पारेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली आणि त्याच दिवसापासून श्री पारेश्वर विद्यालय गावात सुरू झाले. स्थापनेपासून आज तागायत जवळजवळ 5000 विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडले. आज रोजी इयत्ता 6वी ते 12वी 193 विद्यार्थिनी व 227 विद्यार्थी असे जवळजवळ 420 विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये ज्ञानाचे धडे घेत आहेत. अशा या आपल्या विद्यालयात 26 जानेवारी निमित्त आज विविध गुरुदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रसंगी शैक्षणिक वर्ष 2025-2026 या शैक्षणिक सत्राचा वार्षिक अहवाल वाचन करताना मला मनस्वी आनंद होत आहे. आजचा अहवाल म्हणजे वर्षभर केलेल्या उपक्रमाची थोडक्यात कहाणी. आजचा अहवाल म्हणजे वर्षभर केलेल्या उपक्रमाची थोडक्यात कहाणी. विद्यार्थी, शिक्षक, पालकांच्या सहकार्याची निशाणी. यश अपयशाचा मांडलेला हा प्रामाणिक आलेख आपणासमोर सादर करत आहे वार्षिक अहवालाचा लेख. मित्रांनो, सर 2025-26 या शैक्षणिक सत्राची सुरुवात 16 जून 2025 रोजी झाली. 31 मे 2025 रोजी शाळेचे मुख्याध्यापक बी.एस. बाणायकर व आर.के. चौधरी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा कार्यभार भरून काढण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री रामचंद्र पाटील शेळके, सचिव भिजू कुमावत व सर्व संचालक मंडळ यांच्या सूचनेवरून शाळेतच माजी विद्यार्थी अक्षय पगार सर यांची तासिका तत्वावरती नियुक्ती केली. अक्षय पगार सरांनी रसायनशास्त्र या विषयात उच्च अर्हता प्राप्त केली आहे. याच शैक्षणिक वर्षापासून श्री एस. गुंजाळ यांना मुख्याध्यापक पदी पदोन्नती देण्यात आली. मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 93.33% लागला असून विकास माणिक कोले हा विद्यार्थी 73% गुण मिळवून विद्यालयातून प्रथम आला. तसेच मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 95.93% लागला असून कुमारी गीतांजली रामकिसन गुगुले ही विद्यार्थिनी 91.60% गुण मिळवून प्रथम आली. गौरव गोरख कोले व रोहित शिंदे हे दोन्ही विद्यार्थी 90% गुण घेऊन शाळेतून संयुक्तरित्या द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. या शैक्षणिक वर्षात NEMS या परीक्षेला 41 विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 4 विद्यार्थी प्रत्येकी 48,000 रुपये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले तर 7 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. क्रीडा स्पर्धा. विद्यालयाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवला. यात कबड्डी या खेळात तालुका स्तरावरती 5 संघांना हरवून आपली शाळा द्वितीय क्रमांकावरती आली. 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भावेश जाधव हा विद्यार्थी जिल्हा स्तरापर्यंत पोहोचला. सहशालेय उपक्रम. या वर्षी झालेल्या स्काउट गाईड निवासी कॅम्प मध्ये आपल्या शाळेचे 18 विद्यार्थी सहभागी झाले. कला संचालनालय महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या रेखा कला ग्रेड परीक्षेसाठी 28 विद्यार्थी प्रविष्ट झाले. या परीक्षेत 36 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान प्रदर्शन. तालुका स्तरावरती घेण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात शाळेनं सहभाग नोंदवला. 18 सप्टेंबर 2025 रोजी शाळेतही विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच प्रदर्शनाचे वेळी भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर आधारित भित्तीपत्रकांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. सामाजिक बांधिलकी. श्री पारेश्वर यात्रेनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सरपंच, उपसरपंच व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. संगणक शिक्षण. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या दूरदृष्टीतून शाळेत संगणक कक्ष सुरू करण्यात आला असून विद्यार्थ्यांना संगणकाचे बेसिक शिक्षण दिले जाते. यात सुमारे 70 विद्यार्थी सहभागी आहेत. शाळेत सध्या 13 संगणक उपलब्ध असून अजून 10 संगणकाची मागणी नोंदवली आहे. पालक मेळावा. 15 जुलै 2025 या दिवशी शाळेत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांची शाळेत नियमित उपस्थिती, स्वाध्याय, शुद्ध लेखन याविषयी पालकांकडून सूचना प्राप्त झाल्या. अनेक पालकांनी यात सहभाग नोंदवला. आरोग्य तपासणी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी झाली. गरजू विद्यार्थ्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले. सेमी वर्गाची सुरुवात.
संस्थेचे अध्यक्ष श्री रामचंद्र पाटील शेळके, सचिव बिजू अण्णा कमावत व सर्व संचालक मंडळ यांच्या दूरदृष्टीतून शाळेत इयत्ता 6वी व 8वीच्या वर्गांसाठी सेमीचे वर्ग सुरू करण्यात आले. उच्च माध्यमिक शिक्षण आपल्या शाळेत 2008 पासून 11वी व 12वी कला शाखेचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. परंतु 11वी 12वी सायन्ससाठी विद्यार्थ्यांना बाहेर गावी जावे लागत होते. त्यामुळे 11वी 12वी सायन्सचे वर्ग आपल्या शाळेत सुरू करण्यासंदर्भात मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. लवकरच 11वी सायन्सचे वर्ग आपल्या शाळेत सुरू होतील. युवा दिन 12 जानेवारी रोजी शाळेत जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती या निमित्ताने स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याची ओळख या आशयाचे पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले. DS मोटरेसर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेच्या विकासात सामाजिक सहभाग आपल्या शाळेचे जवळजवळ 30 माजी विद्यार्थी संरक्षण क्षेत्रामध्ये काम करतात. त्यातले काही सेवानिवृत्त झाले. अशाच माजी सैनिक व महाराष्ट्र पोलीस दलात काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या देणगीतून आपल्या समोर दिसणारे रंगमंच उभे राहिले. यासाठी या सर्व माजी विद्यार्थ्यांनी मिळून जवळजवळ 51,000 रुपयाची देणगी शाळेला दिली. या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. शाळेत विद्यार्थ्यांना पिण्यासाठी आरोचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मागील वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत आपल्या शाळेनं तालुका स्तरावर तृतीय क्रमांक मिळवला व 1 लाखाचे बक्षीस मिळवले. याही वर्षी शाळेने या स्पर्धेत सहभाग नोंदवला असून पालखेड केंद्रातील आपली शाळा प्रथम क्रमांकावरती आहे. आतापर्यंत या स्पर्धेच्या अनुषंगाने शाळेच्या 2 तपासण्या झाल्या असून अजून 1 तपासणी बाकी आहे. आपल्या सर्वांचे सहकार्य व सदिच्छा आमच्या पाठीशी कायम असल्यास याही वर्षी आपण 1 बक्षीस निश्चित जिंकू अशा प्रकारचा आत्मविश्वास आम्हाला आहे. येणाऱ्या काळात बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सतत प्रयत्नशील असेल या आश्वासनासह माझ्या अहवाल वाचनास पूर्ण विराम देतो. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या शाळेतील घडामोडींची माहिती जाणून घेण्यासाठी श्रीपारेश्वरविद्यालय.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि शाळेविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. धन्यवाद.